होती। पिंपरी चिंचवड शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय दादांनी गेली 20 ते 25 वर्षापासून या शहराचं नेतृत्व केले, या शहराचा विकास केलेला आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी रस्ते लागतील, ज्या ज्या ठिकाणी ज्या वस्तूचं ज्या आरक्षण पाहिजे त्या आरक्षण आदरणीय दादांनी टाकलेले। आज महत्त्वाचा मुद्दा, एवढा मोर्चा काढल्यानंतर आम्ही आज जवळजवळ महानगरपालिकेच्या या आवारामध्ये या गेटवरती माझ्यासहित माझे आमदार विलास लांडे पाटील असतील, अजित गव्हाणे असतील, शहराचे अध्यक्ष योगेशजी गोयल असतील, महिला अध्यक्ष असतील, प्रत्येक नगरसेवक असेल, आम्ही सर्वजण या ठिकाणी अर्धा तास फक्त निवेदन घेण्यासाठी, म्हणून खरं तर त्या कमिशनरचं काम होतं, पण ते निवेदन घेण्यासाठी कुणाला पाठवलंही नाही, स्वतः उपलब्ध नाही राहिले। तर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी सर्वजण या गोष्टीचा निषेध करत आहे। आम्ही त्यांना निवेदन न देता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हेच निवेदन हेच शिष्टमंडळ घेऊन आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे त्याची दाद मागण्यासाठी जाणार आहे। पण आज जे कृत्य कमिशनरनी केलेले त्याबद्दलही तक्रार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत। तसं तुम्ही विधान परिषदेचे विधानसभेचे उपाध्यक्ष आहात, तुमच्या पदाचा मान देखील आयुक्त राखत नाहीत का? आयुक्त मान राखणं किंवा ना राखणं हे त्यांना तिथं गेल्यानंतर जी तक्रार केली जाईल, त्याच्यानंतर जी कारवाई होईल त्यातनं कळून येईल, तुम्हालाही माहिती पडेल। तुमचे नेते स्वतः सांगतात की इथे ठिकाणी म्हणजे आंबेडकर स्मारकाच्या मागे माता रमाईचं स्मारकाचं आरक्षण टाका, तरी देखील आयुक्त ऐकत नाही। आयुक्त मनमानी पद्धतीने कारभार करतात। आयुक्त म्हणजे काय पिंपरी चिंचवड शहराचा शिल्पकार नाही, पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार आदरणीय दादा आहे। इथनं जरी डीपी गेला तर डीपी हा शासनाकडे जाणार आहे। त्या जिथे बाबा शहराच्या दृष्टिकोनानं आम्हाला कुठल्या बदल करायचा आरक्षण तो अधिकार आम्हाला सर्वांना आहे, कमिशनरला काय तो अधिकार नाही। त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि ज्यांनी हा डीपी तयार केलेला आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा डीपी तयार झालेला आहे, माझ्या मते त्या कुलकर्णी मॅडम म्हणून होत्या ना, कुलकर्णी मॅडम होत्या आणि त्यांनाही तो चार्ज दिला गेला होता। यापूर्वीचे त्या ठिकाणी नगर सचिव का नगर खात्याचे नगर रचना खात्याचे मला वाटतं शेंडे साहेब होते, त्यांची अचानक बदली केली, आम्हाला कळायलाच मार्ग नाही। ह्याच्यात कमिशनरचा हात आहे का बाकीच्या अजून इतर लोकांचा हात आहे आरक्षण टाकण्यामागं आणि आरक्षण बदल करण्यामध्ये?